तर मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजू सत्याला एका दुसऱ्या मुलीसोबत पाहते. तिला कळतं की ही सत्याची गर्लफ्रेंड आहे आणि आता मंजूला खूप वाईट वाटतं. ती तिथून रडत-रडत निघून जाते आणि पुढे बलमा, पप्या आणि सत्या तिथे येतात आणि मंजूचा पडलेला चेहरा पाहून सत्याला खूप हसू येत असतं. तर आता पप्या त्याच्या घरी निघत असतो, तर बलमा आणि सत्या त्याला थांबवतात. तू आजपासून थोडे दिवस असंच मुलगीच्या वेशात राहायचं असं सांगू लागतात. तर पप्या काही तयारच होत नसतो, तर बलमा आणि सत्या त्याला थोडं गोड-गोड बोलतात. त्याला इमोशनल ब्लॅकमेल सुद्धा करतात आणि म्हणतात, तुझ्या मंजूताईसाठी तू एवढं सुद्धा करू शकत नाहीस. तुला तुझ्या मंजूताईची शपथ आहे असं सांगतात, तर पप्या शेवटी त्या गोष्टीसाठी तयार होतो. तर पुढे मंजू रागाच्या भरात घरी येते आणि रडू लागते. तर अमृता बोलते की दीदी काय झालं? तेव्हा आता मंजू घडलेला सर्व प्रकार अमृताला सांगू लागते. मंजू आता सत्यालाच दोष देऊ लागते. तेव्हा अमृता बोलते की दीदी, सत्यादाजीने तुला प्रपोज करताना तूच त्यांना नकार दिलास की आणि त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं होतं बघ त्यावेळी. तेव्हा तिनेच सत्यादाजींना धीर दिला असेल. तेव्हा तू एक काम कर, सत्यादाजींना भेट आणि सरळ-सरळ सगळं सांगून मोकळी हो. तेव्हाच तुला कळेल की ती मुलगी त्यांच्या आयुष्यात आहे की नाही. जर असेल ना, तर तू त्यांचा विचार करायचा सोडून दे. तेव्हा मंजू विचारात पडते. तेव्हा अमृता विचार करू लागते की सत्यादाजींना असं काहीही करणार नाहीत. ते मुद्दामून करत असतील. तेव्हा आता पुढे रात्र झालेली असते आणि बलमा आणि सत्या बसलेले असतात. तेव्हा मंजू सत्याला फोन लावते. तेव्हा बलमा सत्याचा फोन हातामध्ये घेतो आणि तो फोन कट करतो. त्याच्या मोबाईलवरून सत्याच्या फोनवरती मुद्दाम फोन लावतो आणि दोघेही असेच बसतात. तर मंजू रात्रभर सत्याला फोन ट्राय करत असते, मात्र सत्याचा फोन व्यस्त लागत असतो. तर इकडे मंजूला सत्याचा खूप राग आलेला असतो आणि मंजूला खूप वाईट वाटू लागतं. तर ती विचार करू लागते की हा सत्या फोन का उचलत नाहीये. तर मंजू विचार करू लागते की सत्या ना त्या मुलीसोबत बोलत बसलेला असेल. मी एक काम करते, उद्या सकाळी सत्याच्या घरी जाते आणि सत्याला सगळं बोलून टाकते, म्हणजे सगळं काही क्लिअर होऊन जाईल. तर इकडे सत्याची आई प्रभाकरला फोन लावते आणि प्रभाकरला बोलते की तुम्ही मला बाहेर काढण्यासाठी काही करणार आहात की नाही? तेव्हा प्रभाकर बोलू लागतो की आम्ही ना तुला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत, पण कुठलाही वकील तुझी केस हातात घेण्यासाठी तयारच नाही बघ माया. तू काही काळजी करू नको. आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. आम्ही लवकरच तुला तिथून बाहेर काढणार आहोत. असं प्रभाकर बोलतो आणि फोन कट करतो.